चहा तर रोजच सगळ्यांकडे बनतो, कारण तसा उत्साहच मिळतो आपल्याला चहापासून. पण हा चहा दिवसातून 2 ते 3 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त काहींच्या घरी बनतो. त्यावेळी ही चहा पावडर असते ती मात्र सगळेजण फेकून देतात. पण ती फेकून न देता स्वच्छ धुवून अशी वाळत घालायची आणि ही वाळलेली चहा पावडर रोजची तुम्ही एका डिशमध्ये ठेवून वाळवा आणि ती एका कंटेनरमध्ये अशी भरून ठेवा. आता त्याचे आपण उपयोग बघूया. तर पहिला उपयोग असा आहे का, फ्रीजमध्ये बरेच वेळा पदार्थांचा वास येत असतो, वेगळा वास तयार होतो. त्याच्यासाठी आपण काय करायचं, एका वाटीत अशी ही वाळवलेली चहा पावडर ठेवायची आणि मग बघायचं 15 दिवसापर्यंत ही चहा पावडर सगळा आतला वास शोषून घेते आणि फ्रीज आपला अगदी चांगला राहतो. तव्यामध्ये तळणीचे पदार्थ करतो, तळतो किंवा शॅलो फ्राय करतो. मच्छी खाणाऱ्यांचं तर हे रोजचंच असतं. अशा वेळी तव्याचा तेलकटपणा जावा आणि वास जावा याच्यासाठी ही वाळवलेली चहा पावडर आहे ती त्याच्यावर अशी परतायची गरम तव्यावरच आणि त्याच्यानंतर तवा इतका स्वच्छ होतो ना आणि त्याचा वासही जातो. पहा, सगळी ती चहा पावडर सगळं शोषून घेतलं आहे. त्याच्यानंतर मग आपण हा तवा घासून घ्यायचा, अगदी स्वच्छ होतो आणि तेलकट नसल्यामुळे पटकन साफसुद्धा होतो. पहा किती चकाचक झाला. नेहमी सुकवलेलीच नाही तर ओलीसुद्धा चहा पावडर उपयोगाची पडते. तर गुलाबाला गुलाब येण्यासाठी किंवा मग जास्वंदीला जास्त फुलं येण्यासाठी सुद्धा आपण या चहा पावडरचा, ओल्या चहा पावडरचा डायरेक्ट उपयोग करू शकतो. वापरल्यानंतर धुवून डायरेक्ट आपण कुंडीमध्ये टाकू शकतो. अगदी छान फुलांना बहर येतो, जास्वंदीला सुद्धा आणि गुलाबाला सुद्धा. कांदा कापल्यानंतर किंवा उग्र भाज्या चिरल्यानंतर हाताला ना वास राहतो बराच वेळ तसा, तर तो वास निघून जाण्यासाठी, शिवाय काही भाज्यांचे डाग म्हणजे तोंडली किंवा वांग्याचे डाग हाताला राहतात, त्याच्यासाठी काय करायचं, चहा पावडर, वाळवलेली चहा पावडर थोडासा ओलसर हात करायचा आणि असं हाताला पूर्ण चोळून घ्यायची. त्याच्यानंतर हाताचा वाससुद्धा जातो आणि डागसुद्धा जातात, हात अगदी स्वच्छ होतात. बऱ्याच जणांकडे बोरवेलचं पाणी असतं, त्याच्यामुळे क्रॉकरीवर किंवा ग्लासवेअरवर असे डाग राहतात. तर ते डाग न राहण्यासाठी आपण काय करायचं आहे, वाळवलेल्या चहा पावडरचा छान उपयोग करून घ्यायचा आहे. पहा, प्रत्येक भांड्याला माझ्या या डाग आहेत. आता ते डाग आपण कसे काढायचे ते बघूया. चहाच्या कपांना सुद्धा आतून डाग असतो, तर थोडीशी चहा पावडर घ्यायची वाळवलेली, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं किंवा तुम्ही ओली चहा पावडर घेतली त्यावेळी लगेच घासायचं असेल तरी चालेल. आणि पहा, अगदी क्रॉकरी अशी घासून काढायची. पण ही चहा पावडर खूप ओली नको, थोडीशी मॉइस्ट करायची आणि मग त्याच्यावर फिरवायची. अगदी छान आपली भांडी सगळी क्लिअर होतात. मी या प्रकारे सगळी घासून घेतली. आता स्वच्छ धुवून तुम्हाला कोरडी करूनच दाखवते का किती स्वच्छ, एकसुद्धा डाग याच्यावर राहत नाही. तर क्रॉकरीसाठी खूप छान उपाय आहे हा, नक्की तुम्ही करून बघा. पहा, अगदी चकाचक झालेली, एक सुद्धा स्पॉट नाही, अगदी स्पॉटलेस क्लिनिंग झालेला आहे.